नमस्कार, मी तन्मय टिल्लू. वर्ल्ड न्यूज या बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत. सोन्याचा पाऊस तुम्ही कधीही पाहिलायत का? नाही ना. मात्र येत्या काळात पृथ्वीवरती असा पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. हे आम्ही नाही तर जगातले नामवंत संशोधक सांगतायत. पृथ्वीच्या दिशेनं एक अशी उल्कापिंड येतेय जी तुम्हाला आम्हाला मालामाल करू शकते. आता पडणार सोन्याचा पाऊस. पृथ्वीच्या दिशेनं येतोय सोन्या चांदीचा खजिना. एक उल्कापिंड करेल तुम्हा आम्हाला मालामाल. सोन्याच्या पावसाबद्दल आपण सिनेमांमधून पाहिलं असेल किंवा पुस्तकांमधून वाचलं असेल. खरंच सोन्याचा पाऊस पडतो का यावरून चर्चाही रंगल्या असतील. मात्र आता ही बातमी पाहिल्यानंतर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. पृथ्वीजवळ एक असं उल्कापिंड येतंय ज्यात सोन्या चांदीचा खजिना भरलाय. नासाच्या संशोधकांनी या उल्कापिंडाची माहिती दिली आहे. सौर मंडळात 124 मैल लांबीचा हा उल्कापिंड असून तो किमती धातूंनी भरलाय. या उल्कापिंडातील छोट्या छोट्या तुकड्यांची किंमत अब्जावधी रुपयांमध्ये. सूर्याभोवती फिरणारा उल्कापिंड मंगळ आणि ज्युपिटरच्या मधोमध असल्याचा अंदाज संशोधकांनी वर्तवलाय. उल्कापिंडाच्या जवळ जाऊन अभ्यास करण्यासाठी 2026 मध्ये नासा मार्फत एक विशेष मोहीम हाती घेतली जाणार आहे. नासाचा आता प्लॅन आहे की ॲस्टेरॉइड 16 सायकेला एक स्पेसक्राफ्ट पाठवणार, ड्रिलिंग करून त्याचं मायनिंग करून त्याचं सोनं तिकडचं पृथ्वीवर आणायचं. त्याला म्हणतात ॲस्टेरॉइड मायनिंग. तर ही एक मिशन आहे, मोहीम जी आता नासाने हाताळलेली आहे. पृथ्वीपासून 200 कोटी मैल दूर असलेला उल्कापिंड हळूहळू पृथ्वीच्या दिशेने येतोय. आता भविष्यात या उल्कापिंडावरील मौल्यवान धातूंचा खजिना हाती लागेल का याच दृष्टीनं खगोल अभ्यासक या उल्कापिंडावर लक्ष ठेवून आहेत. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. आणि आता मात्र बातमी आहे तुमची आमची चिंता वाढवणारी. येत्या काळात भारतात उष्णतेच्या महाभयंकर लाटा येतील असा इशारा तज्ज्ञांनी व्यक्त केलाय. हिंदी महासागरात प्रचंड तापमान वाढ होतीये. भारतासह इतर काही देशांना याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. भारतात येणार उष्णतेच्या महाभयानक लाटा. हिंदी महासागरात होणार प्रचंड तापमान वाढ. मुंबईसह भारतातील 12 शहरं पाण्यात जाणार. ग्लोबल वॉर्मिंगचा फटका साऱ्या जगाला सहन करावा लागतोय. अशात हिंदी महासागरात सातत्यानं तापमान वाढ होतीये. त्यामुळे भारताची चिंता वाढलीय. येत्या काही दशकात भारतात उष्णतेच्या लाटा येतील आणि पूर परिस्थितीलाही तोंड द्यावं लागेल असा इशारा संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक अहवालात देण्यात आलाय. संयुक्त राष्ट्रांच्या इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंजचा 6वा अहवाल नुकताच प्रसिद्ध करण्यात आला. या अहवालानुसार हिंदी महासागराच्या तापमान वाढीमुळे समुद्राच्या पातळीत वाढ होऊन किनारपट्टीच्या सखल भागांमध्ये वारंवार तीव्र पूर परिस्थिती उद्भवेल असा इशारा देण्यात आलाय. वायुकणांच्या उत्सर्जनामुळे उष्णतेच्या लाटा निर्माण होतील. या शतकाच्या अखेरीस निसर्गाचा प्रकोप पाहायला मिळेल असं या अहवालात म्हटलंय. अर्धा डिग्री ऑन एन ॲव्हरेज जरी टेम्परेचर वाढलं त्याच्यामुळे हीट स्ट्रोक म्हणा, हीट वेव्हज म्हणा किंवा
ॲबनॉर्मल रेनफॉल, हेवी इंटेन्सिटी रेनफॉल, प्रोलॉंग ड्रॉट, फ्लड अशा गोष्टी एकदम खूप जास्त यांची तीव्रता आणि ह्यांचं ऑकरन्सेस या दोन्ही गोष्टी खूप जास्त वाढण्याच्या शक्यता आहे. पृथ्वीच्या तापमान वाढीचा प्रश्न गुंतागुंतीचा आणि चिंताजनक होत चाललाय. तापमान वाढीमुळे मुंबई, चेन्नई, कोची, विशाखापट्टणमसह 12 शहरं 3 फूट पाण्याखाली जाऊ शकतात. येणारा काळ निसर्गाचा प्रकोप दाखवणारा असेल, पण वेळ अजूनही टळलेली नाही. सार्वत्रिक प्रयत्नांमधून निसर्गाची हानी रोखली गेली तर भविष्यात येणारं संकट टळू शकेल. नवी मुंबईहून स्वाती नाईकसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. जगातील सर्वात उंच इमारत म्हणजेच दुबईतील बुर्ज खलिफा इथं जाण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. पण याच इमारतीच्या टॉपवर उभं राहण्याची हिंमत कोणी करू शकेल का? एका तरुणीनं असं धाडस केलंय. तिच्या धाडसाचा व्हिडिओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. काय हा सगळा प्रकार पाहूया. I'm on top of the world. जगातील सर्वात उंच इमारतीवर उभी राहिली तरुणी. धडकी भरवणारा व्हिडिओ व्हायरल. निकोलच्या धाडसाचं सर्वत्र कौतुक. जगातली सर्वात उंच इमारत म्हणजे दुबईतली बुर्ज खलिफा. या इमारतीवरून दुबईचा नजारा पाहणं म्हणजे स्वर्गसुख. पण कल्पना करा, तुम्हाला जर या इमारतीच्या टॉपवर उभं राहायला सांगितलं तर 822 मीटर उंचावर उभं राहणं हे साधं सुद्धा काम नक्कीच नाहीये. प्रचंड जिगर असलेली व्यक्तीच असलं धाडस करू शकते आणि ही जिगर दाखवलीये निकोल स्मिथ लुडविक हिनं. ही तरुणी चक्क बुर्ज खलिफाच्या टोकावर उभी राहिलीये. अनेकांना कदाचित हे ॲनिमेशन वाटेल, मात्र हे ॲनिमेशन नाही. I'm on top of the world. संयुक्त अरब अमिरातीतील सर्वात मोठी विमान कंपनी इमिरेट्स सध्या चांगलीच चर्चेत आहे. इमिरेट्सच्या जाहिरातीचा भाग म्हणून निकोलनं ही उंची गाठलीये. निकोल ही एक प्रोफेशनल स्काय डायव्हिंग इन्स्ट्रक्टर आहे. इमिरेट्सची केबिन क्रू सदस्य म्हणून ह्या जाहिरातीत तिला दाखवण्यात आलंय. इमिरेट्सच्या गणवेशात असलेल्या निकोलच्या हातात मेसेज बोर्ड आहेत. त्यात ती सांगते, आम्ही जगाच्या शिखरावर आहोत. त्यानंतर लगेच कॅमेरा पॅन होतो आणि दिसतो दुबईचा अनोखा नजारा. निकोलने आपल्या इंस्टाग्रामला जाहिरात शेअर केली आहे. आत्तापर्यंतचा हा सगळ्यात छान आणि थरारक अनुभव होता असं देखील तिनं म्हटलंय. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकरही आश्चर्यचकित होत आहेत. कमेंटमध्ये निकोलवर अक्षरशः कौतुकांचा पाऊस पडतोय. जाहिरात युगात कल्पकतेला खूप महत्त्व आहे. इमिरेट्सनं दाखवलेली कल्पकता आणि निकोलचं धाडस यामुळे हा व्हिडिओ ज्याच्या त्याच्या तोंडी चर्चेचा विषय बनलाय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. आणि आता बातमी आहे तालिबानमधून, अफगाणिस्तानमधून. राजधानी काबूलपासनं तालिबानी टोळ्या अवघ्या 90 किलोमीटरवर आल्यात. सर्व महत्त्वाच्या शहरांवरती तालिबानी झेंडा फडकलाय. त्यामुळे आता काबूलचा पाडाव होण्याची केवळ औपचारिकताच बाकी आहे. अफगाणिस्तानात तालिबानची जोरदार मुसंडी. कंधार, गझनी, हेरात शहरांवर कब्जा.
राजधानी काबूलच्या दिशेनं तालिबान्यांची कूच. अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्य माघारी गेल्यानंतर तालिबानी अतिरेक्यांनी एकामागून एक प्रदेश ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे. अफगाणिस्तानच्या 34 पैकी 1 डझनापेक्षा जास्त प्रांत तालिबाननं ताब्यात घेतलेत. काबूल नंतर दुसरं शहर कंधारचा शुक्रवारी पाडाव झालाय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री तालिबानी फौजांनी कंधारवर हल्ला चढवला. सरकारी कर्मचारी शहर सोडून पळाले. सर्व कार्यालयांवर आता तालिबानचा ताबा आहे. आता गझनी शहरावर कब्जा केल्यानंतर राजधानी काबूल तालिबान्यांच्या टप्प्यात आहे. हेरातमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांनी शरणागती पत्करल्याचा एक व्हिडिओ तालिबाननं जारी केलाय. हेरातमधल्या सर्वात मोठ्या ऐतिहासिक मशिदीवर तालिबाननं ताबा मिळवलाय. 2/3 देश पुन्हा एकदा तालिबानच्या वर्चस्वाखाली आला असून 20 वर्षांपूर्वीची स्थिती पुन्हा एकदा निर्माण झाली आहे. यामुळे नागरिकांचं स्वातंत्र्य धोक्यात आलंय. ज्या प्रकारे तालिबानचं वर्चस्व हे अफगाणिस्तानमध्ये वाढतंय त्याच्या अनुषंगानं येणाऱ्या काळामध्ये अफगाणिस्तानमधल्या जनतेला, मुख्यतः तिथल्या महिलांना, बालकांना मोठ्या प्रमाणावर संकटांना सामोरं जावं लागणार आहे. अफगाणिस्तानमध्ये तालिबानी राजवट येणं ही भारतासह अन्य शेजारी देशांसाठी धोक्याची घंटा ठरणार आहे. अफगाणिस्तानच्या आसपास असणाऱ्या शेजारी राष्ट्रांना, ज्यामध्ये भारताचा सुद्धा समावेश होतो, तिथे सुद्धा इस्लामिक दहशतवादाच्या अनुषंगानं सुरक्षिततेशी संबंधित मोठ्या प्रकारचे प्रश्न निर्माण होणार आहेत. तालिबानी फौजा पद्धतशीरपणे राजधानी काबूलला वेढा घालतायत. काबूलपासून अवघ्या 90 किलोमीटरवर अतिरेकी येऊन पोहोचलेत. अशा वेळी अब्दुल घनी सरकार कचखाऊ भूमिका घेताना दिसतंय. लोकशाही मार्गानं निवडून आलेल्या अफगाणी सरकारचा मनानं पराभव झालाच आहे. आता केवळ संसदेवर तालिबानचं पांढरं निशाण फडकणं बाकी आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. दुसरीकडे चीननं अरुणाचल प्रदेश सीमेवरती थेट बुलेट ट्रेनमधून सैनिक पाठवले. भारतासाठी ही चिंतेची बाब आहे. चीनची युद्धाची खुमखुमी कायम. अरुणाचल प्रदेश सीमेलगत चीनची बुलेट ट्रेन. सैनिक वाहतुकीसाठी बुलेट ट्रेनचा वापर. कोरोनामुळे जगभरात थोबाड सुजलं तरी चीनची युद्धपिपासू वृत्ती कायम आहे. चीनची अरुणाचल प्रदेशावर असलेली वक्रदृष्टी पुन्हा दिसली. आता चीनने अरुणाचल सीमेलगत असलेल्या निंगची शहरामध्ये बुलेट ट्रेनमधून हजारो सैनिक पाठवले. निंगचीमध्ये चीनचं सराव क्षेत्र आहे. तिथे हे सैनिक पाठवण्यात आले. भारताच्या दृष्टीनं चिंतेचं कारण म्हणजे अरुणाचल सीमेपर्यंत चीनची बुलेट ट्रेन पोहोचली आहे. अरुणाचल प्रदेशावर चीनचा पहिल्यापासून दावा आहे. अरुणाचल प्रदेशला चीन दक्षिण तिबेटचा भाग मानतो. त्यामुळे चीन या सीमेलगत पायाभूत सुविधा, दळणवळणाची साधनं फार आक्रमकपणे उभारत आहे. निंगची परिसरामध्ये चीनने हवाई तळही उभारलाय, तसंच क्षेपणास्त्रही तैनात केलेत. आता बुलेट ट्रेनमधून सैनिक पाठवून चीननं पुन्हा शक्ती प्रदर्शन केलंय. चीनने अलीकडेच तिबेटच्या हिमालयीन भागामध्ये विजेवर चालणारी बुलेट ट्रेन सुरू केली. जवळपास 435.5 किलोमीटर लांबीच्या सिचुआन तिबेट बुलेट ट्रेनचं काम वेगाने पूर्ण करण्याचे आदेश चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी दिले होते. या मार्गामुळे चेंगडू ते ल्हासा हा प्रवास 48 तासांवरून 13 तासांचा होणार आहे. भारतानं हे चीनी शक्ती प्रदर्शन गंभीरपणे घेण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. चीन सातत्यानं भारताची कुरापत काढत असताना आता त्याला जशास तसं प्रत्युत्तर देण्याची तयारी भारतानं केली आहे. लेहमध्ये तब्बल 13,500 फुटांवर ॲडव्हान्स लँडिंग ग्राउंड तयार करण्यात आलंय. त्यामुळे आता लढाऊ हेलिकॉप्टर्सचा ताफा सीमेवरती गस्त घालू लागलाय. चीन सीमेवर भारतीय सैन्याची गर्जना. विस्तारवादी चीनला वायुदलाचा शह. 13,500 फूट उंचीवर सैन्य सज्ज.
चीनच्या विस्तारवादी धोरणांना चाप लावण्यासाठी भारतानं कंबर कसली आहे. नियंत्रण रेषेवर चीन सातत्यानं सैन्याची कुमक वाढवत असताना त्याला जशास तसं प्रत्युत्तर देण्याची तयारी भारतानं केली आहे. त्यासाठी तब्बल 13,500 फूट उंचीवर लेहच्या न्योमा इथं ॲडव्हान्स लँडिंग ग्राउंड तयार केलंय. या ग्राउंडवर भारतीय वायुदलाची चिनूक आणि अपाचे हेलिकॉप्टर तैनात करण्यात आली आहेत. C-130J सुपर हर्क्युलस ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्टही तिथं नेण्यात आलाय. शिवाय 175 स्पेशल फोर्सेसचे सैनिक आता तिथं तैनात आहेत. Neoma Advanced Landing Ground has a strategic importance due to its close proximity to line of actual control. It bridges the critical gap between Leh Airfield and LAC, enabling quick movement of men and material in eastern Ladakh, which overcomes terrain friction. या भागात कंट्रोल टॉवरही उभारण्यात आला असून त्यामुळे लडाखमध्ये चीनच्या हालचालींवर लक्ष ठेवणं शक्य होणार आहे. To undertake the air operation, there are certain services which needs to be established at this advanced landing ground. To undertake that, if you look around, that all the facilities have been provided, and just to note, you are standing in one of the highest operational air traffic control towers in the world over Neoma ALG. एकीकडे हिंदी चिनी भाई भाईचा राग आळवायचा आणि दुसरीकडे पाठीत खंजीर खुपसायचा हे चिन्यांचं जुनंच धोरण. मात्र आता भारत गाफील राहणार नाही हे लेहमधल्या या सज्जतेनं दाखवून दिलंय. ब्युरो रिपोर्ट, झी24 तास. या बातमीसह वर्ल्ड न्यूज बुलेटिन मध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी24 तास. छत्रपतींचा विचार म्हणजे